brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में रिपेयरिंग के बाद लगेगी. टिपू सुलतानवरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना आता मालेगावच्या उपमहापौरांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. उपमहापौर कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम झाल्यानंतर पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो लावणार असल्याचं उपमहापौर शान हिंद यांनी स्पष्ट केलंय. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. शान हिंद काय म्हणाल्या पाहूयात. टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया, उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अव्वलियत दी, जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे, उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया. जहां तिब्बी मदद के लिए एक बादशाह, एक सुल्तान अपने सिपाही के जख्मों को खुद सीता था, उसकी अफजलियत आप देखो, उसकी सोच आप देखो. जो अपने सिपाही के जख्मों को सीता था, प्लास्टिक सर्जरी का जिन्होंने काम किया, जहां मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहां टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में रिपेयरिंग के बाद लगेगी. यात शान हिंद यांनी त्यांच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. हा फोटो भेट मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवरून वाद झाल्यानंतर फोटो काढून टाकण्यात आला होता. परंतु कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी तो फोटो काढून टाकत असल्याचं शान हिंद यांनी स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर आमच्या विचारांच्या महापुरुषांचे फोटो लावणार असल्याचं देखील त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा आपण तो फोटो लावणार असल्याचं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलंय. दरम्यान या फोटोवरून वाद झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष पाहायला हवं असं सपकाळ म्हटल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. सपकाळांनी महाराजांची आणि टिपू सुलतानची तुलना केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यात आमनेसामने आले होते. यामध्ये दगडफेक देखील झाली. हे सगळं राजकारण सुरू असताना आता मालेगावच्या उपमहापौरांनी हा फोटो पुन्हा लावणार असल्याचं म्हटल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.